नमस्कार. गणपती जवळत आहे आणि प्रत्येकालाच या दिवसात खायला मिळणाऱ्या उकडीच्या मोदकांची आठवण येत असते. तर मी आज तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि तांदूळ न वापरता असे हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि याची रेसिपी मी आज शेअर केलेली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, घरामध्ये तांदळाची पिठी नसते, त्यावेळेस आपल्याला झटपट मोदक कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे आपण तांदूळ किंवा तांदळाची पिठी न वापरता हे मौसूद असे मोदक, उकडीचे मोदक बनवले आहेत. अगदी झटपट आणि तितकेच मौसूद, लुसलुशीत आणि भरपूर काठोकाठ सारण भरलेले हे उकडीचे मोदक तयार होतात. आणि जर तुम्ही पहिल्यांदा उकडीचे मोदक बनवत असाल, नवशिके असाल, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी उत्तम आणि योग्य आहे. इथे मी पारी बनवण्यासाठी तांदळाऐवजी घरातलीच प्रत्येकाच्या घरात नेहमीच असलेला असा एक पदार्थ वापरला आहे आणि ही पारी बनवलेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे, झटपट होते. या गणपती उत्सवात तुम्ही ही रेसिपी, तांदूळ न वापरता उकडीच्या मोदकांची रेसिपी नक्की ट्राय करा. याआधीही मी आपल्या चॅनलवर तांदूळ वापरून उकडीचे मोदक कसे सहज आणि झटपट बनवायचे याची ही रेसिपी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यावर जाऊन तुम्ही तीही रेसिपी पाहू शकता. आता आपण हे मोदक कसे झटपट बनवायचे तांदूळ न वापरता ते पटकन पाहूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, रिलेटिव्समध्ये, फॅमिली मेंबर्समध्ये शेअर करायला विसरू नका. प्रथम आपण उकडीच्या मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेऊयात. सारण बनवण्यासाठी मी गॅसवर मीडियम फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. बारीक असा खवून घेतलेला ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. यातील पाण्याचं प्रमाण किंवा आर्द्रता कमी करण्यासाठी मी 1 मिनिट हा लो फ्लेमवर छान भाजून घेते. हा नारळाचा चव कपामध्ये शिगोशिग असा दाबून भरायचा आहे आणि त्यानंतर मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. 1 कप नारळाच्या चवला अर्धी वाटी गूळ, 1 चमचा तूप घातलेला आहे. यानंतर 1 चमचा खसखस घालत आहे. आता मीडियम फ्लेमवर हे मिश्रण आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे. आता गूळ जसं जसं विरघळेल तसं हे मिश्रण पातळ होत जाईल, पण जसा याला चटका बसत जाईल तसं हे सारण घट्ट होत जाईल. हे पहा, यातील पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. यात मी आता वेलची पूड घालत आहे. 1 चमचा वेलची पूड घालत आहे. त्याऐवजी तुम्ही जायफळही घालू शकता आणि चवीपुरतं थोडंसं मीठ. आता हे सर्व मिश्रण आपण 1-2 मिनटं छानपैकी मीडियम फ्लेमवर परतून घेऊयात. या ठिकाणी आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण हे सारण एका वाटीमध्ये काढूयात. असंच हे सारण पॅनमध्ये ठेवलं तर ते आणखी घट्ट होऊन कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा प्रकारच्या वाटीमध्ये काढून ठेवूयात आणि ते थंड होईल. सारण थंड होईपर्यंत आपण वरच्या पारीची तयारी करूयात. उकडीचे मोदक बनवण्यासाठी नेहमीच आपण तांदळाचा वापर करतो, पण या ठिकाणी आपण तांदूळ किंवा तांदळाची पिठी अजिबात वापरणार नाही, तर झटपट होणारे हे उकडीचे मोदक आहेत. यासाठी मी इथे 1.5 कप दूध घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि पॅन मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही दुधाऐवजी पाणीही वापरू शकता. आता दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला हे दूध तापवायचं आहे. अगदी 5च मिनिटात दुधाला उकळी फुटलेली आहे. आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यानंतर याच्यामध्ये आपण तांदूळ किंवा तांदळाची पिठी न घालता एक खास इन्ग्रेडियंट घालणार आहोत, जो आपल्या घरात नेहमीच असतो, तो म्हणजे बारीक रवा. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून त्याला बारीक करू शकता. इथे आपण 1.5 कप दूध किंवा पाणी यामध्ये 1 कप बारीक रवा घातलेला आहे. रवा एकदम पूर्ण घालायचा आहे आणि लगेच आपण याच्यामध्ये चमचा फिरवत ठेवायचा आहे. अजिबात गुठळी होऊ द्यायची नाही. गॅसची फ्लेम लो ठेवून ही प्रोसेस करायची आहे. ही प्रोसेस करताना थोडीशी फास्ट करायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये रव्याच्या गुठळ्या होणार नाहीत. या स्टेजला याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे. अगदीच चिमूटभर घालायचं आहे. मीठ घालण्याचा व्हिडिओ स्किप झाल्यामुळे तो इथे दिसत नाही आहे. तुम्ही नक्की न विसरता यामध्ये मीठ घाला. आता तुम्ही पाहू शकता अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये रव्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवून याला 5 मिनिटं वाफ द्यायची आहे. जी कढईमध्ये वाफ आहे तीच वाफ या गोळ्याला पुरेशी आहे, त्यामुळे आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता आपण 5 मिनिटं हे असं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून पाहूयात. वा, छान अशी उकड तयार झालेली आहे. आता आपण
वाटीच्या साह्याने किंवा पसरट चमच्याच्या साह्याने ही थोडीशी मळून घ्यायची आहे। ही आता गरम असल्यामुळे इथे आपण वाटी किंवा पसरट चमचा वापरणार आहोत। थोडीशी थंड झाली की हाताने आपण ही छान अशी मळून घ्यायची आहे। इथे उकड हाताला सोसवेल इतकी थंड झाली आहे। आता मी हाताने मळून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटं छानपैकी आपण हाताने मळून घ्यायची आहे, जेणेकरून याची पारी एकसंध आणि कुठेही तुटणार नाही अशी तयार होईल। इथे तुम्ही पाहू शकताय मी बोटांच्या सहाय्याने अगदी छान अशी मौसूद अशी उकड मळली आहे। अगदी माझे हात एकदम स्वच्छ आणि कुठेही चिकट झालेले नाहीत। नवशिके म्हणजे प्रथमच जे उकडीचे मोदक बनवतात त्यांच्यासाठी ही पद्धत अगदीच योग्य आहे। आता ही उकड आपण एका भांड्यात झाकून ठेवूयात, म्हणजे ती कोरडी पडणार नाहीत किंवा चिरा पडणार नाहीत। यानंतर यातला एक छोटासा सुपारी एवढा गोळा मी घेते आणि त्याची आपण आता छानपैकी पारी करून घ्यायची आहे। प्रत्येक वेळी हा गोळा छानपैकी हातावर तळहातावर थोडासा मळून घ्यायचा आणि या अशा पद्धतीने आपण 2 अंगठे मध्यभागी ठेवून बाजूने अशा प्रकारे वाटी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी हलक्या हाताने ही पारी तयार करत आहे। अगदी सहज आणि कुठेही चिरा न जाता ही पारी तयार होत आहे। पहा या पद्धतीने अगदी पातळ अशी पारी तयार झालेली आहे आणि कुठेही तिला चिरा किंवा पारी फाटलेली नाही आणि हातही आपले स्वच्छ आहेत। आता आपण याला कळ्या कशा करायच्या याची अगदी सोपी पद्धत मी दाखवत आहे। आपलं जे दिशादर्शक बोट असतं ते मध्ये घेऊन बाजूच्या 2 बोटांनी अशी चिमटा देऊन ही अशी कळी तयार करायची आहे। हे पहा या पद्धतीने ती खालपर्यंत अशी चांगली दाबून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण दुसरी कळी करूयात। इथेही हीच पद्धत वापरून आपण खालपर्यंत ही कळी छान दाबून घ्यायची, म्हणजे पूर्ण मोदक बंद केला की कळ्या सुंदर दिसतात। इथे मी 9 कळ्या बनवलेल्या आहेत। आता आपण या कळ्या परत एकदा खालपर्यंत व्यवस्थित दाबून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। छानपैकी वाटी तयार झालेली आहे पारीची, पहा। आता यात आपण अलगद हाताने सारण भरणार आहोत। ह्या पद्धतीने पहा, मला चमच्यापेक्षा हाताने सारण भरणं सोपं वाटतंय, त्यासाठी मी इथे हातानेच सारण भरलेलं आहे। बोटांनी सारण आतमध्ये दाबून घ्यायचं आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने एकाच दिशेने या कळ्या आपण फिरवत वरपर्यंत जोडून घेणार आहोत। अगदी हलक्या हाताने आणि सावकाशी प्रोसेस करायची आहे। त्याच वेळी मध्ये एका बोटाने सारण आत दाबून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण या कळ्या वरच्या साईडनी हळूहळू जवळ घेत या कळ्या बंद करून मोदक छान पॅक करायचा आहे। हे पहा अशा पद्धतीने अगदी सुंदर अशा कळ्या दिसत आहेत आणि वर असं छान असं टोक काढायचं। जर जास्तीचा उकडीचा भाग असेल तर तो काढून घ्यायचा आणि मग याचा टोक काढायचं। पहा काय सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। असा खालच्या दिशेने दोन्ही हातांनी त्याला वळवून घ्यायचं, म्हणजे तो आणखी गोल छान तयार होईल। अशाच पद्धतीने आपण आता आणखी मोदक बनवूयात। या ठिकाणी आणखी एकदा मी तुम्हाला पारी कशी बनवायची मोदकाची ते दाखवते, पहा। हाही मोदक तयार झालेला आहे। आता आपण सर्व मोदक बनवून घेऊयात। मोदक बनवून झाले। आता हे मोदक आपल्याला उकडायचे आहेत। त्यासाठी इथे मी चाळणी घेतली आहे, त्याच्यावर एक केळीचं पान ठेवलेलं आहे। याऐवजी तुम्ही सुती कापडही वापरू शकता ओलं करून, किंवा नुसता तेलाचा हात लावला तरी चालेल। आता आपण याच्यामध्ये एक मोदक ठेवणार आहोत। मोदक ठेवण्यापूर्वी तो थोडासा पाण्यात बुडवून घ्यायचा, म्हणजे खाली तो चिटकणार नाही आणि मऊ राहील यासाठी। या ठिकाणी मी इथे प्रथम 8 मोदक उकडून घेत आहे। या चाळणीत एवढेच मोदक बसतात यासाठी, आणि मी मोदकाची साईजही थोडी मोठी केलेली आहे, त्यामुळेही यात 8च मोदक बसतायत। मस्तपैकी आपण पाण्यामध्ये थोडीशी त्याचा तळभाग बुडवून घ्यायचा आहे आणि मग तो इथे ठेवायचा आहे, जेणेकरून ते व्यवस्थित उकडले जातील आणि खाली चिकटणार नाही। यानंतर मोदक आणखी आकर्षक करण्यासाठी मी इथे काही केशर काड्या दुधात भिजवून ठेवल्या होत्या, त्या आता आपण याच्यावर 1 किंवा 2 काड्या ठेवणार आहोत, जेणेकरून जेव्हा हे मोदक उकडले जातील तेव्हा याला सुंदर असा केशरी रंग, वरच्या बाजूला सुंदर असा केशरी रंग येईल। यासाठी आपण इथे आता या केशर काड्या ठेवून घेऊयात। वाव, तुम्ही पाहू शकताय काय सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या मोदकांना। मोदक वळतानाच मी इथे
एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यावर आता आपण ही चाळणी ठेवायची आहे आणि त्याच्यावर एक झाकण झाकून फक्त 10 मिनिट आपण हे मोदक उकडून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकताय मोदक मस्त असे तयार झालेले आहेत. अगदी कापसासारखे मऊसूत दिसत आहेत आणि पांढरे शुभ्रही झालेले आहेत. आता आपण हे थंड करून घेऊयात. पहा, एका प्लेटमध्ये मी हे सर्व केलेलं आहे. काही सुंदर असा कलरही आलेला आहे आणि कळ्याही मस्त अशा कळ्याही दिसत आहेत. एकदम मऊ आणि लुसलुशीत असे आपले मोदक तयार झालेले आहेत, पाहू शकताय. आता याच्यावर आपण आता तुपाची धार सोडणार आहोत. आता यातला एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, सारण किती गच्च भरलेलं आहे तुम्हाला दिसून येईल. हे पहा, वाव, अगदी काठोकाठ आपलं सारण भरलेलं आहे आणि पारीही अगदी मऊ दिसत आहे. खायलाही तितकीच मऊ लुसलुशीत अशी ही पारी असणार आहे. मोदक तोडल्यानंतर मी आणखी याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे, कारण मला जास्त तूप असलेले उकडीचे मोदक आवडतात त्यामुळे. आणि आता एक मी बाईट घेते. वाव, अगदी टेस्टी, मऊ आणि तितकाच गोड आणि सारण अगदी काठोकाठ भरलेला असा हा रव्याची पारी बनवलेला, रव्याची उकड काढलेला हा उकडीचा मोदक आपण बनवलेला आहे. अगदी सहज, सोपा आणि नवीन पहिल्यांदा बनवणाऱ्या उकडीचे मोदक बनवणाऱ्यांसाठी अगदीच सोपी पद्धत आहे. या गणेश चतुर्थीला तुम्ही नक्की ही पद्धत वापरून उकडीचे मोदक बनवा. घरातल्या सगळ्यांना आवडतील आणि 100% नो फेल रेसिपी आहे. त्यामुळे तुमचे मोदक अजिबात फाटणार नाहीत किंवा वातट होणार नाहीत. अगदी लुसलुशीत होतील. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.